मोदींची हवा आहे या फुग्यात कोणीही राहू नये, नवनीत राणा यांचं विधान व्हायरल। नक्कीच नवनीत राणा काय बोलल्या हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांच्या विधानाची मतदारसंघात आणि राज्यात चांगली चर्चा रंगलेली आहे। तर नवनीत राणा नक्की काय बोलल्या? नवनीत राणा यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। त्या म्हणत आहेत की ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीसारखी लढायची आहे। 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बूथवर न्यायचे आहेत। सर्वांनी मतदान केलंच पाहिजे। पुढे त्या म्हणतात की मोदींची हवा आहे या फुग्यात कोणीही राहू नये। एवढी मोठी यंत्रणा असूनही 2019 मध्ये अपक्ष उमेदवार निवडून आली होती। हे इलेक्शन आपल्याला ग्रामपंचायत सारखे लढा लागते। त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे। त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा। 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ आणि आपला झेंडा गाडून गेली, असं विधान नवनीत राणा यांनी केलेलं आहे। विधानाबद्दल नवनीत राणा यांनी खुलासा केला आहे। त्या म्हणाल्या की ज्या पद्धतीनं काही गोष्टी एडिट करून विरोधक बातमी उलटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्व विरोधकांना माझं सांगणं आहे की देशातील आम्ही सगळे उमेदवार मोदींच्या नावाने जनतेपर्यंत जात आहोत। मोदींची विकास कामे आम्ही सांगत आहोत। मोदींच्या समोर कुणीही विरोधी व्यक्ती नाही आहे। मोदींची हवा होती आहे, भविष्यात सुद्धा राहणार आहे, असं त्या सांगत होत्या। देशाच्या प्रगतीसाठी मोदींची आवश्यकता आहे। अब की बार 400 पार 2024 मध्ये मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत। मी जे बोलले होते ते आमचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आहेत, त्यांच्यासाठी हे शब्द वापरले होते। विरोधकांनी हे करण्यापेक्षा लोकांच्या हिताकरिता बोलले पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या। आता पुढे पाहावं लागेल नक्की काय होतं, निवडणूक आल्यानंतर ते तेव्हाच समजेल।